असताना तुम्ही संकटी मंद होते मती, आठवा तेव्हा शिवराया, आठवा तेव्हा शिवराया, बळ मन गटात माझ्या, बळ मन गटात तुम्हाद्याया, शिवशक्तीच धरील छाया जी जी, शिवशक्तीच धरील छाया जी जी जी. धन्यवाद. शिवजयंती नाचून करण्यापेक्षा वाचून जर केली ना कधी, वाचलं तर ते कायम लक्षात राहतं. आणि मग त्या कानेक जण त्या छत्रपतींचा फक्त मुंडी लावतात त्या मागे, काचीच्या मागे. आपल्या बापाचं लावतो का कधी आपण असं म्हणतो का मागे पोलिओ डोस दिला नाही, माझ्या थोरल्याला दिला, मला टाळलं, नंतर बाळूला दिला, सगळ्यात लहान संदीपला दिला, मलाच का टाळलं. म्हणजे अपंगाला खरंच समाजात किंमत देत नाहीत लोक. नमस्कार. सेपरे मराठीच्या स्पेशल भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी या तालुक्यात आपण पोहोचलेलो आहोत आणि राहुरीतल्या या गावामध्ये अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे डॉक्टर विजय तनपुरे. त्यांच्याशी आपण आज भरपूर गप्पा होणार आहोत, संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. सेपरे मराठीच्या स्पेशल भागात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटतं की आम्ही लक्ष्मीकांत बेर्डेंकडे आलो की काय असं वाटायला लागलंय. धन्यवाद धन्यवाद. तर तुम्हाला असं कोणी कधी ऑफर दिली का लक्ष्मीकांत बेर्डेंसारखं अभिनय करण्यासाठी? नाही, आम्ही दोघं भेटायचो पण ना मुंबईला. अच्छा. हो, बरेच लोक म्हणतात, पण काही जण म्हणतात की रघुवीर खेडेकरांसारखे दिसतात, कुणी कुणी म्हणतात भैयूजी महाराजांसारखे. भैयू महाराजही यायचे आमच्याकडे, मी जायचो त्यांच्याकडे. आपल्या शाळेतून सुद्धा आपण महाराजांचा इतिहास पोहोचवत आहात. तर बालपणापासून तुमचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? मला 25 डिसेंबर 1972 मी जन्मलो आणि 74 मला पोलिओ झाला. माझे वडील मिलिटरीत होते, ते म्हणजे मेरी जगह मिलिटरी में जाएगा. तर ते घडलं वेगळंच. तापेमध्ये ताप आला आणि तापेत इंजेक्शन दिल्यामुळे मला तो पोलिओ झाला. म्हणजे मी जोपर्यंत कीर्तनकार झालो नव्हतो तोपर्यंत माझ्या वडिलांना आईला सारखं म्हणायचो की मला तुम्ही जाणीवपूर्वक पोलिओ डोस दिला नाही, माझ्या थोरल्याला दिला, मला टाळलं, नंतर बाळूला दिला, सगळ्यात लहान संदीपला दिला, मलाच का टाळलं. जेव्हा मी हरी कीर्तन करायला लागलो, जेव्हा ते समजलं, तेव्हा या गोष्टी लक्षात आल्या की ही प्रारब्धाधीन आहे. आणि मग मी ते बंद केलं. आणि मग माझ्या वडिलांनी मला ABCD अ ब क ड क ख ग घ, रनिंग कॅपिटल लिपी हे सगळं लहानपणीच शिकवलं. आणि मग मी 3रीला असताना स्टेजवर चढलो. आमचे पैठणकर गुरुजी होते, मी कोपऱ्यामध्येच गुणगुणत बसायचो, त्यांनी मला घेतलं बाहेर आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा मुलांच्या कार्यक्रमात संधी दिली. तेव्हा एकच पोवाडा यायचा मला, तानाजीचा पोवाडा. आणि मग माझे गुरु शिवशेर बाबासाहेब देशमुखांच्या पोवाड्याचा प्रभाव झाला. मग नगरला मी त्यांचे कार्यक्रम असले की जायचो, ती मला तिथे संधी द्यायची डायरेक्ट एवढ्या लोकात. म्हणजे काही नाही, माझी एकलव्यासारखी साधना आहे. बाबासाहेबांच्या बरोबर फक्त 8 दिवस मला नवरात्रपुरते राहिलेलो आहे, तेही 89 साली. आणि मग बस साधनेने ते झालं, निष्ठेने झालं. निष्ठा आणि त्यांच्यावर असणारी श्रद्धा. एक सांगू का, जीवनातली कधी जर निष्ठा गेली तर त्याची विष्ठा होते आणि श्रद्धा गेली की श्राद्ध होत असतं. त्यामुळे त्या श्रद्धेवर आतापर्यंतचा प्रवास चालू आहे. सुंदर सर. आणि हा प्रवास तुमचा इतक्या सुंदर पद्धतीने सुरू आहे. मात्र हे इन्स्पिरेशन तुम्हाला जे मिळालं तुमच्या गुरुजींकडनं, बाबासाहेबांकडे मिळालं, पण त्याच्यासोबत तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जी शायरी केली त्यासाठी काही पुस्तकाचं काही वाचन केलं किंवा असं काही अभ्यास काही तुम्ही केला का? काही नाही, फक्त त्यांचे पोवाडेच ऐकायचो. आमचे खळवडीतले शंकर अण्णा तनपुरे होते, ते टेप रेकॉर्डर द्यायचे. आम्ही इकडे आमच्या अर्जुन भैयाच्या घरी जायचो, त्याची आजी ते वाजून द्यायची मला आणि ते पाठ करत बसायचो. आपल्या नगर जिल्ह्यातलं अशोक सहकारी कारखाना म्हणजे आपण